नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापुरातील जुना वाशी नाका इथं स्वर्गीय राज कपूर यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. जुना वाशी नाका इथल्या स्वर्गीय राज कपूर यांच्या स्मारकास अभिवादन व 37 डझन केळी वाटप होणार आहे. समस्त राज कपूर प्रेमींनी जुना वाशी नाका येथे सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. तसेच राज कपूर यांच्या वंशावळीवरती चित्रित झालेली 37 गाण्यांची मैफिल ही 14 जून रोजी सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवन इथं होणार आहे. जुना वाशी नाका इथल्या स्वर्गीय राज कपूर यांच्या स्मारकाजवळ कलासक्त ND स्टुडिओ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सर्वांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. ज्यांना या मैफिलीमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी 5 जून पर्यंत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केलेल्याच व्यक्तीला गाण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. भव्य साऊंड सिस्टीम आहे. तरी जास्तीत जास्त रसिकांनी या मैफलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कलासक्त स्टुडिओचे दिनकर साळोखे व नीलम काळे व स्मारक संस्थापक कैलासवासी संभाजी पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे. गाडी द्यायची उतरले गेट जवळ आले आणि वाकडे माती घेतली अशी नमस्कार आणि संपूर्ण स्टुडिओवर असं त्यांनी नमस्कार केला. म्हणजे मलाही अजून सांगता अंगावर काढायचं ते दृश्य बघताना पटकन पुढे गेला त्याला सडन स्पर्श केला. कारण लगेच नंतर भेट होईल न होईल ते आले त्यांना सगळ्यांनी सांगितलं नाव वगैरे हात केलं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांचं बाबांचं आणि त्यांचं जे बॉन्डिंग होतं ते पहिल्यांदा असं अनुभवलं. मामाजी म्हणजे मोठे ओढत आत आली त्याने राज कसा आहे तू दोघांनी अक्षरशः म्हणजे हे त्याला मित्र तो प्रसंग माझ्यासमोर असा आहे की आता वास्तविक ज्याला मोबाईल वगैरे काय नव्हते वाईट ह्या गोष्टीवरती की ते क्षण गेले माझ्यापुरतेच मर्यादित राहिले असं. पण त्यानंतर गेले बरोबर म्हणजे तो असं काय बोलत नाही एक मुलगा मी फार बोलतो होते मी सगळ्या चौकत नाही. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाबांनी 1942 साली वाल्मिकीमध्ये राजजीला नागाची भूमिका दिली त्यावेळेला मी काठी मारलो तर तो सुद्धा पण त्यांनी सांगितलं म्हणजे हातमध्ये भाग काठीला त्यावेळी म्हणजे त्यांचं बॉन्डिंग बघून खूप आनंद वाटला मला. म्हणजे
कोणीही घेऊ शकतो.